नमस्कार. आज आपण इथे काशेगाव या भागामध्ये आलेलो आहे. पाहू शकताय तुम्ही हरभरा ह्या पिकावरती इथं आपण आज आलेलो आहे. तर त्याचा आपण इथं DNM टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. तर त्या DNM टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर इथं नेमका काय फरक पडला ते आपण पाहूया. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं गाव आणि नाव सांगा. माझं नाव अनिल खोत, काशेगाव. ओके. तुम्ही ह्या पिकासाठी आपली DNMची टेक्नॉलॉजी यूज केली, हो. बरोबर आहे का नाही? त्याचा नेमका काय फरक पडला आहे तुमच्या हरभरा पिकासाठी? मी या हरभऱ्यासाठी सॉईल नीड हे प्रोडक्टचं ड्रिंचिंग केलं आहे. ओके. आणि क्रॉप नीड जे आहे त्याचं 2 स्प्रे झालेत. स्प्रे घेतल्यामुळं हरभऱ्याचं फुटवं भरपूर प्रमाणात वाढलं. ओके. वाढ चांगली झाली आणि आपण आता फुलकळी बघू शकतोय. आणि एवढी जबरदस्त फुलकळी आणि ही घाटेची संख्या तुम्ही बघू शकताय. हे बघा घाटे, बरोबर आहे. म्हणजे अगदी बुडक्यापासून जर बघितलं तर हे घाटे जे आहेत ते एवढे जबरदस्त, घाट्याची एवढी संख्या असून ही वरनं जी फुलकळी आहे ही जबरदस्त फुलकळी निघली आहे. बरोबर आहे. म्हणजे आतापर्यंतच्या म्हणजे हरभरा पीक करतोय तर असा रिझल्ट कधीच भेटला नव्हता. बरोबर आहे की नाही? आणि जवळजवळ हरभरा तुमचा मांडीच्या वर गेला आहे ग्रोथला. हो हो, बरोबर आहे की नाही? जवळजवळ कमरे एवढी उंची आहे बघा हरभरा. बरोबर आहे, कमरे एवढे आहे. आणि गेरा जो एका झाडाचा आहे तुमच्या हरभऱ्याचा, पाहू शकताय सगळीकडे पीक तुम्ही. गेरा जबरदस्त बसला ह्या. 4.5 फूट सरी आहे. बरोबर आहे. 4.5 फुटीला बरोबर सिंगलला हरभरा टोकन आहे. ओके. तरी पण 4.5 फुटी सरीमध्ये पॅक केलंय सगळं. पॅक केलंय या एकदम. हरभऱ्यामध्ये म्हणजे ऊसात आंतरपीक हरभरा केलाय. ओके. तर ऊसाची पण ग्रोथ तुम्ही बघू शकताय. बघू शकताय. ऊसाची उंची, रोप लागण आहे, त्याचे ओके. फुटवे वगैरे जबरदस्त झाले. फुटवे, काळोखी पण चांगले आहे. काळुकी चांगली आहे, पणा चांगला आहे. ओके. आणि पलीकडे पण तुम्ही ऊसासाठी दिलेले आहे. हा, पलीकडे ऊसासाठी वापरलंय, त्यामध्ये कांदा आणि लसूण आहे. ओके. तर पाहू शकताय तुम्ही. ऊसाची ग्रोथ पण जबरदस्त आहे, कांद्याची साईज चांगली आहे. ओके. पानाचा पन्ना पण छान दिसतो हो, इथूनच. हो, एकंदरीत तुम्ही आपली DNMची टेक्नॉलॉजी वापरून समाधान आहे? हो, समाधान. इतर शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याल तुम्ही? हरभरा पीक करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी DNM प्रोडक्ट वापरावे. ओके. जसं मी वापरलाय, म्हणजे अनुभव घेतलाय, तसं प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात वापरून अनुभव घ्यावा. ओके. एकंदरीत धन्यवाद. तुम्ही आपल्या DNM कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल मी DNM कंपनीतर्फे तुमचे परत एकदा धन्यवाद मानतो. धन्यवाद.